श्री स्वामी समर्थ। आज श्रावणातला पहिला मंगळवार, संध्याकाळी कापुरासोबत जाळा या 5 वस्तू पतीची मुलांची जोरदार प्रगती शत्रू लोटांगण घालेल। नमस्कार माझ्या सर्व लाडक्या माता भगिनींनो आणि भावांनो, आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। श्रावण महिना सुरू झाला की आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात एक वेगळाच उत्साह, चैतन्य आणि सकारात्मकता पसरते। सकाळच्या वेळी होणारा घंटीचा नाद, सुवासाचा धूप आणि महादेवाच्या नामाचा गजर, श्रावणातील प्रत्येक दिवस हा शिवशंभू आणि आदिशक्ती जगदंबेचा अथांग आशीर्वादाने नटलेला असतो। पण मित्रांनो, आजचा हा दिवस काही साधा सुद्धा नाही। आज श्रावणातला पहिला मंगळवार आहे। शास्त्रात मंगळवारी मंगळागौरीचे पूजन आणि आदिशक्तीची उपासना अत्यंत फलदायी मानली गेलेली आहे। पण तुम्हाला माहित आहे का, आजची ही पवित्र संध्याकाळ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकते। तुमच्या डोक्यावर असलेले कर्जाचे डोंगर, घरात सतत असणारी पैशाची चणचण आणि किंवा रोज रोज होणारे वादंग, या सगळ्या समस्या मुळापासून उपटून टाकणारा आजचा हा अत्यंत शक्तिशाली योग आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। आजच्या या पवित्र संध्याकाळी सूर्य अस्ताला जात असताना जर तुम्ही तुमच्या घरात कापुरासोबत अशा 5 विशेष गोष्टी जाळल्या, ज्याबद्दल मी आज तुम्हाला अगदी शास्त्रोक्त पद्धतीने सांगणार आहे, तर तुमच्या घरातील कोणतीही नकारात्मक ऊर्जा, पिढ्यानपिढ्या चालत असलेला पितृदोष, वास्तुदोष, आर्थिक अडचण एका क्षणात भस्मसात होईल। पण थांबा, घाई करू नका। या 5 वस्तू कोणत्या आहे, त्या कशा आणि कोणत्या वेळेला जाळायच्या आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कृती करताना कोणती एक भयंकर चूक तुम्ही अजिबात करायची नाही। कारण ही एक चूक केली तर या उपायाचा तुम्हाला फायदा होण्याऐवजी उलट परिणाम भोगावा लागू शकतो। तुमच्या घरातील लक्ष्मी रुसून निघून जाऊ शकते। त्यामुळे ही कोणती चूक आहे आणि ती कशी टाळायची हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत न थांबताना नक्की पहा। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, तसेच ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका। तुमची एक कमेंट तुमच्या जीवनात सकारात्मकता आणू शकते। चला तर मग, आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल बटनावर क्लिक करून चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि तुमच्या जवळच्या प्रियजनांसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून शिवशंभू आणि आदिशक्तीचा हा महाप्रसाद आणि आशीर्वाद प्रत्येकापर्यंत पोहोचेल। माझ्या लाडक्या माता भगिनींनो आणि भावांनो, आज मी तुमच्याशी थेट मनापासून बोलणार आहे। स्त्री असो वा पुरुष, घराचा गाडा चालवण्यासाठी प्रत्येक जण अहोरात्र कष्ट करत असतो। माझे भाऊ घराबाहेर पडून रक्ताचं पाणी करून पैसे कमावतात, तर माझ्या भगिनी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घराची, मुलांची आणि संसाराची काळजी वाहतात। पण मला सांगा, एवढी मेहनत करून, घाम गाळून सुद्धा अनेकदा आपल्या हातात काय उरतं? महिना संपायच्या आधी खिसा रिकामा होतो। एका आजारातून बाहेर पडलो की दुसऱ्याचं आजारपण उंबरठ्यावर उभं असतं। कारण नसताना नवरा बायकोंमध्ये किंवा घरातल्या माणसांमध्ये कटाकटीची भांडणे होतात। कधी कधी तर इतका ताण येतो की वाटतं आपल्याच नशिबात एवढे कष्ट आणि दुःख का लिहिलेलं आहे। तुम्ही कधी शांतपणे बसून विचार केलाय का, की इतकी पूजा अर्चा करून, इतके कष्ट करूनही असं का होतं? शास्त्रात याचं उत्तर स्पष्ट लिहिलेलं आहे श्रोते हो। याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या घरात आपल्या नकळत तयार झालेलं नकारात्मक ऊर्जेचं एक अदृश्य जाळं। जेव्हा घरातील वास्तू दोष
वाढतात किंवा लोकांची वाईट नजर आपल्या घराला लागते तेव्हा घरातील सकारात्मकता नष्ट होते आणि प्रगतीची सर्व दारे बंद होतात. पण निराश होऊ नका. आपल्या शास्त्रात यावर अतिशय सोपे आणि प्रभावी मार्ग सांगितलेले आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवार हा आदिशक्ती श्री मंगळा गौरी आणि भगवान नीलकंठ शिवशंभू यांच्या अथांग कृपेचा अत्यंत पावन दिवस मानला जातो. आजच्या दिवशी केलेली लहानशी सेवा सुद्धा जन्मोजन्मीचे दारिद्र्य दूर करू शकते आणि या उपायात कापूर हा सर्वात महत्वाचा घटक आहे. तुम्ही कधी विचार केलाय का पूजेत आपण कापुरात का वापरतो? कापूर हा या सृष्टीतील असा एकमेव पदार्थ आहे जो स्वतः पूर्णपणे जळतो पण मागे कोणताही डाग सोडत नाही. तो स्वतःचे अस्तित्व संपून वातावरणातील सर्व वाईट शक्ती, दूषित हवा आणि नकारात्मकता पूर्णपणे भस्मसात करतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर कापुराच्या सुवासामुळे वातावरणातील सूक्ष्म विषाणू नष्ट होतात आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर कापुराची ज्योत थेट देवांचे ध्यान आकर्षित करते. पण मित्रांनो, जेव्हा आपण याच पवित्र कापुरासोबत काही विशिष्ट आयुर्वेदिक आणि शास्त्रोक्त धार्मिक वस्तू एकत्र करून जातो तेव्हा या उपायाची शक्ती 10 पटीने नाही तर 1000 पटीने वाढते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच 5 रहस्यमयी वस्तूंबद्दल सांगणार आहे ज्या जर तुम्ही आज श्रावणी मंगळवारी संध्याकाळी कापुरासोबत जाळल्यात तर तुमच्या नशिबाचे वर्षानुवर्षाचे बंद असलेले दरवाजे सुद्धा कायमचे उघडते. चला तर मग पाहूया त्या 5 वस्तू कोणत्या आहे आणि त्या कशा वापरायच्या. चला तर मग माझ्या लाडक्या माता भगिनींनो आणि भावांनो, अजिबात वेळ न दवडता अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात त्या महाशक्तिशाली 5 वस्तूंविषयी. पहिल्या 3 वस्तू कोणत्या आहे ज्या आज श्रावणी मंगळवारी संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत जाळायच्याच आहे. पहिली वस्तू अखंड लवंगा, आर्थिक टंचाई व कर्जमुक्तीसाठी. पहिली आणि अत्यंत महत्वाची वस्तू म्हणजे 2 लवंगा. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट खूप बारकाईने लक्षात ठेवा. तुम्ही ज्या 2 लवंगा वापरणार आहात त्या कुठेही तुटलेल्या किंवा फुटलेल्या नसून पूर्णपणे अखंड असाव्या. ज्या लवंग्याच्या वरच्या डोक्यावर फूल असतं तीच लवंग अध्यात्मात पूर्ण मानली जाते. आपल्या सनातन धर्मात आणि तंत्रशास्त्रात लवंगेला साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक मानले गेलेले आहे. जेव्हा तुम्ही संध्याकाळी शुद्ध कापुरावर या 2 अखंड लवंगा ठेवता आणि शिवशंभूंचे व महालक्ष्मीचे स्मरण करत त्यांना अग्नीमध्ये अर्पण करता तेव्हा त्यातून निघणारा पवित्र सुगंध आणि धूर तुमच्या घरातील वास्तुदोष, अलक्ष्मी आणि नकारात्मकता एका क्षणात शोषून घेते. ज्या घरात नेहमी पैशाची टंचाई असते, चणचण असते, कमावलेला पैसा कसा आणि कुठे जाऊ तो हेच कळत नाही किंवा ज्यांच्या डोक्यावर कर्जाचं डोंगर साचलं असते त्यांनी हा उपाय आज संध्याकाळी नक्की करून पहा. यामुळे धनाचा ओघ तुमच्या घराकडे आपोआप आकर्षित होऊ लागतो. दुसरी वस्तू आहे, आता वळूया दुसऱ्या अद्भुत वस्तूकडे. ती म्हणजे एक लहान तमालपत्र. आपल्या स्वयंपाकघरात मसाल्यामध्ये वापरले जाणारे हे तमालपत्र केवळ अन्नाचा चव देत नाही तर ते ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचे एक खूप मोठे माध्यम आहे. हा उपाय कसा करायचा ते नीट समजून घ्या. आज संध्याकाळी एक स्वच्छ कुठेही न फाटलेले तमालपत्र घ्या. त्यावर लाल रंगाच्या पेनाने तुमची सर्वात मोठी एक इच्छा किंवा तुमची आवडीची जी काही तुमची अडचण असेल ती लिहा. उदाहरणार्थ, जर नोकरी मिळत नसेल तर मला उत्तम नोकरी मिळो, आजारपण घालवायचे असेल तर पूर्ण आरोग्य लाभो किंवा धनलाभ असे स्पष्ट शब्दात लिहा. त्यानंतर हे तमालपत्र कापुराच्या ज्योतीवर हळुवारपणे जाळा. जेव्हा हे तमालपत्र जळते तेव्हा त्यातून निघणारा धूर
आणि तुमची इच्छा थेट या ब्रह्मांडात पोहोचतेच. हा अतिशय प्राचीन आणि सिद्ध उपाय आहे. मित्रांनो, तुमच्या मार्गात येणारे सर्व गुप्त अडथळे दूर होऊन तुमची ती इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो. तिसरी वस्तू हिरवी विलायची. मान सन्मान, यश आणि आकर्षण वाढवण्यासाठी दुसरी वस्तू आहे 2 हिरव्या विलायची. अनेकदा आपल्या सोबत असं होतं ना की आपण एखादा कामात 100% मेहनत घेतो, पण ऐनवेळी काम बिघडतं. समाजात, नात्यांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी आपल्याला हवा तो सन्मान मिळत नाही. लोक आपल्या कामाचे कौतुक करत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार विलायचीचा थेट संबंध शुक्र ग्रहाशी असतो. शुक्र ग्रह हा आयुष्यात वैभव, ऐश्वर्य, प्रसिद्धी, सौंदर्य आणि आकर्षण देणारा ग्रह मानला जातो. जर तुमच्या कुंडलीत किंवा घरात शुक्राचा दोष असेल तर घरात पैसा टिकत नाही आणि समृद्धी येत नाही. आज श्रावणी मंगळवारी संध्याकाळी कापुरासोबत या 2 हिरव्या विलायची जाळल्याने तुमच्या घरातील शुक्र दोष दूर होतो. तुमच्या चेहऱ्यावर आणि व्यक्तिमत्वावर एक वेगळीच तेज येतो. अडकलेली कामे मार्गी लागतात आणि घरात नवनवीन संधी चालून येतात. चौथी वस्तू चिमूटभर काळे तीळ. चौथी वस्तू आहे चिमूटभर काळे तीळ. माझ्या माता भगिनींनो, नेहमी तक्रार करतात की तुम्ही ताई, आमच्या घराला कोणाची तरी दृष्ट लागलेली आहे. मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा घरात विनाकारण चिडचिड होते. शास्त्रात काळ्या तिळाचा संबंध भगवान शिव, श्री हरी विष्णू आणि शनिदेवाशी जोडलेला आहे. जेव्हा तुम्ही कापुराच्या ज्योतीवर थोडेसे काळे तीळ टाकता तेव्हा घरात असणारी लहान मुलांची किंवा मोठ्यांची वाईट नजर लागलेली उतरते. तसेच जर तुमच्यावर शनीची 7.5 किंवा राहू केतूचा प्रभाव असेल तर त्याची तीव्रता कमी होऊन घरात शांतता प्रस्थापित होते. आता येतो 5वी वस्तू. 5वी आणि अत्यंत शक्तिशाली वस्तू, ती म्हणजे पिवळी मोहरी. ही पिवळी मोहरी दिसायला जरी छोटी असली तरी तंत्रशास्त्र आणि तंत्रमंत्रात याला अदृश्य सुरक्षा कवच मानले गेलेले आहे. आपल्या घरात न कळत प्रवेश करणाऱ्या दुष्ट शक्ती किंवा कोणाची वाईट नजर घरात टिकू नये म्हणून पिवळी मोहरी कापुरावर टाकून जाळल्याने हा एक अमोघ उपाय आहे. तो नक्की करावा. आज श्रावण मंगळवारी संध्याकाळी जेव्हा तुम्ही कापुरावर चिमूटभर पिवळी मोहरी टाकाल आणि ती जेव्हा चढचढ वाजून जळेल तेव्हा समजून जा की तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, गुप्त शत्रूंचे कार्यस्थान आणि वाईट स्पंदने त्या क्षणी जळून भस्मसात झालेली आहे. माझ्या लाडक्या माता भगिनींनो आणि भावांनो, आता आलेला आहे या संपूर्ण व्हिडिओतील सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा. तुम्ही 5 वस्तू कोणत्या घराच्या उंबरठ्यावर कापुरासोबत किंवा घरात जाळायच्या हे पाहिलं आणि त्या कोणत्या घ्यायच्या आहे हे समजून घेतलं. याचे महत्त्व ही पाहिलं. पण हा उपाय करताना कोणती एक भयंकर चूक तुम्ही अजिबात करायची नाही. कारण जर ही चूक झाली तर तुम्ही केलेल्या उपायाचा सकारात्मक परिणाम मिळण्याऐवजी तुमच्या घरात नकारात्मकता वाढू शकते किंवा मोठा दोष निर्माण होऊ शकतो. अनेकदा काय होतं, आपल्या घाई गडबडीत किंवा आळसामुळे कापूर आणि या 5 वस्तू जाळण्यासाठी प्लास्टिकचे भांडे, तुटलेली काच किंवा स्टीलची साधी प्लेट वापरतो. कारण काही जण तर प्लास्टिकच्या झाकणावर किंवा कागदावर कापूर ठेवून जाळतात. मित्रांनो, ही अत्यंत भयंकर आणि मोठी चूक आहे. शास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे की प्लास्टिक किंवा अशुद्ध वस्तूंमध्ये अग्नी प्रज्वलित केल्याने अग्निदोष निर्माण होतो. प्लास्टिक जळताना त्यातून निघणारा विषारी धूर आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातील लक्ष्मीला रुसून घालवते, ज्यामुळे घरात सतत कटकटी, आजारपण आणि पैशाची तूट निर्माण होऊ शकते. मग हा उपाय करण्याची अचूक आणि शास्त्रोक्त पद्धत कोणती? नीट लक्ष देऊन ऐका. ही पद्धत मनात पक्की ठरवून घ्या.
योग्य भांडे. हा उपाय करताना कापूर जाळण्यासाठी नेहमी मातीची नवीन पंतीत, तांब्याचे भांडे, पितळेचे समई किंवा पंचार धातूचे पात्र वापरणे अत्यंत शुभ मानले जाते. माती आणि तांबे, पितळ हे घटक अग्नीची ऊर्जा शुद्ध आणि पवित्र ठेवतात. हा उपाय आज श्रावणी मंगळवारी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच प्रदोष काळात साधारणपणे 6:30 ते 11:30 दरम्यान करायचा आहे. ही वेळ आदिशक्ती, मंगळागौरी आणि भगवान शिव शंभूच्या भ्रमणाची वेळ मानली जाते. नियम आणि स्वच्छता. उपाय करण्यापूर्वी हात, पाय आणि तोंड स्वच्छ धुवून घ्या. शक्य असल्यास स्वच्छ कपडे परिधान करा. सर्वात महत्वाचे म्हणजे हा उपाय करताना मनात कोणतीही शंका, राग, चिडचिड किंवा वाईट विचार ठेवू नका. पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आणि माझ्या घरातील सर्व दुःख दूर होणार आहे या सकारात्मक भावनेनेच कापूर प्रज्वलित करा. लक्षात ठेवा मित्रांनो, देव हा भावाची भूक असते. देवाला तुम्ही केलेल्या उपायामागे जितकी शुद्ध भावना असेल तितकाच त्याचा अद्भुत चमत्कार तुम्हाला तुमच्या आयुष्यात पाहायला मिळेल. बंधू भगिनींनो, श्रावणातला हा पहिला मंगळवार तुमच्या आयुष्यात आनंदाची, आरोग्याची आणि समृद्धीची. श्री स्वामी समर्थ. आज श्रावणातला पहिला मंगळवार. संध्याकाळी कापुरासोबत जाळा या 5 वस्तू. पतीची, मुलांची जोरदार प्रगती, शत्रू लोटांगण घालेल. नमस्कार माझ्या सर्व लाडक्या माता भगिनींनो आणि भावांनो, आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. श्रावण महिना सुरू झाला की आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात एक वेगळाच उत्साह, चैतन्य आणि सकारात्मकता पसरते. सकाळच्या वेळी होणारा घंटीचा नाद, सुवासाचा धूप